विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। लोकहित विशेषमध्ये आज अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन चर्चा होणार आहे। ओबीसींचा संघर्ष गेल्या अनेक दिवसापासून, महिन्यांपासून, अगदी वर्षांपासून आपण बघतोय की ओबीसीच्या संदर्भामध्ये ओबीसीचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या विविध संघटना आपल्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी लढत आहेत। मात्र म्हणावं तसं यश केंद्रीय पातळीवरून किंवा राज्य पातळीवरून अजूनही अप्राप्त झालेलं आहे। आणि या ज्या समस्या आहेत त्या समस्या अगदी रस्त्यावर उतरून सोडवण्याच्या भूमिकेमध्ये आता ओबीसीचा मोठा प्रवर्ग जो आहे तो प्रवर्ग आलेला आहे। आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी ही चर्चा आयोजित केलेली आहे। यामध्ये जातीनिहाय जनगणना, कर्मचाऱ्यांची पदोन्नती, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेलेलं आरक्षण या सगळ्याच विषयांच्यावर या ठिकाणी चर्चा होणार आहे। आणि आज चर्चेमध्ये सहभागी झालेले जे मान्यवर आहेत त्यांची या ठिकाणी ओळख करून देतो। माझ्या शेजारी बसलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रकाश भांगरत, हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आहेत। सर, आपल्या या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। त्याचबरोबर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्ह्याचे सचिव अनिल भोईर या ठिकाणी आलेले, तेही चर्चेमध्ये सहभागी आहेत। भोईर सर, आपले या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शहापूर तालुक्याचे अध्यक्ष अनिल निचिते हेही आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत। या सर्व मान्यवरांच्या सोबत आपण या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। लोकहित चॅनलच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं, त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि पहिला प्रश्न प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भांगरत सर, आपल्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना आणि आत्ताची एकूण वाटचाल या संदर्भामध्ये काय सांगाल? 2016 साली डॉक्टर बबनराव तायवाडे हे एका लॉ कॉलेजचे प्राचार्य, हे रिटायर्ड झाल्यानंतर ते प्राचार्य पदावर असताना ओबीसी विद्यार्थी चळवळ चालवत होते। आणि प्राचार्य म्हणून ते ज्यावेळेस बाहेर पडले, म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर, तेव्हा त्यांनी त्या लॉ कॉलेजमधून त्यांच्या हाताखाली घडलेले जे ॲडव्होकेट होते, काही जजेस होते, या सगळ्यांना एकत्र केलं। आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हते, अखिल भारतीय लेवलला, कारण ते गव्हर्नमेंट कॉलेज होतं, अखिल भारतीय लेवलला त्यांचं हा सगळा कारभार होता। आणि त्यामुळं अखिल भारतीय लेवलला त्यांचा जो विद्यार्थी वर्ग होता त्यांना त्यांनी जागृत केलं आणि त्यांना आपण जी विद्यार्थी चळवळ चालवत होतो, आता मी रिटायर्ड झालेलो आहे, तुम्ही मला साथ द्या, आपण ओबीसीच्या न्याय हक्कासाठी एक राष्ट्रीय ओबीसी महासंघाची 3742 जाती ज्या देशामध्ये आहेत त्या सगळ्यांना घेऊन एक उभारणी करू आणि वर्षानुवर्ष ओबीसीवर होत आलेला जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी एक जन आंदोलन उभं करू, अशा प्रकारची भूमिका घेऊन 2016 साली राष्ट्रीय ओबीसी महासंघाची त्यांनी नागपूर येथे स्थापना केली। आणि स्थापना केल्यानंतर नागपूर आणि परिसरातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी अगदी असं नेटवर्क उभं केलं। सर्वपक्षीय ओबीसी समाजाचे नेते होते, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या। विदर्भातील सर्वपक्षीय जे नेते, आमदार, खासदार जे होते त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना खऱ्या अर्थाने जाणीव करून दिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340 हे ओबीसींसाठी निर्माण केलेलं आहे। त्यावेळेस त्यांना कायदा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, तरी सुद्धा ओबीसींचं आरक्षण, ओबीसींना लागणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या मंडळ आयोगाच्या माध्यमातून 2 ते 2.5% फक्त लाभ मिळाला आहे। आणि हा जर लाभ आपण जर मिळवायचा असेल तर आज एससीला आरक्षण आहे, एसटीला आरक्षण आहे, त्यांना 41-42 नुसार जे आरक्षण मिळतं, त्या समाजाची उत्तरोत्तर प्रगती त्या ठिकाणी होत चाललेली आहे। त्या समाजाबरोबर आपलाही समाज टिकून राहायला पाहिजे, याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। आणि म्हणून तेथील काही नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आवाहन केलं की जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू तरी राष्ट्रीय ओबीसी म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू, तुम्ही त्याचं नेतृत्व करा। आणि म्हणून त्यांनी एकत्र येऊन संस्थापक अध्यक्ष म्हणून डॉक्टर बबनराव तायवाडे यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली। त्याचबरोबर डॉक्टर जीवतोडे, की ज्यांच्या 130 ते 35 विदर्भामध्ये शैक्षणिक संस्था आहेत, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला की ठीक आहे, त्यांचे भाऊ जे होते ते पण राजकीय पक्षात होते, पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे, माझा भाऊ कुठल्या राजकीय प्रक्रियेत मला माहीत नाही, परंतु समाज हिताचं हे काम आहे, ते जर पुढे रेटून न्यायचं असेल तर मी सुद्धा आपल्यासोबत आहे। चंद्रपूरचे सचिन राजूरकर जे आहेत, हे राजूरकर असे निष्णांत वकील आहेत आणि ते सुद्धा भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत। असं असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की माझा पक्ष
त्याची ध्येय धोरणं काय आहेत मला माहीत नाही, परंतु माझ्या पक्षातून सुद्धा जर मला न्याय मिळत नसेल तर मी सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सामील होतोय आणि ते सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सामील झाले आणि जनता दलातून त्या ठिकाणी एक खासदार म्हणून बोपचे म्हणून निवडून आले, कुणाल बोपचे, हे सुद्धा याचे त्या ठिकाणी त्याच्यात सामील झाले की मंडळ आयोगाच्या काळामध्ये हा मंडळ आयोग लागू व्हावा याकरता त्या अनिल बोपचेंचं सुद्धा योगदान होतं. त्यामुळे त्यांना मंडळ आयोगाचा अभ्यास होता आणि मग ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपूर येथे स्थापना केली. डॉक्टर ईश्वरय्या, त्यानंतर बीजी कोळसे पाटील ही जी व्यक्तिमत्व होती की यांनी ओबीसीसाठी फार मोठ्या चळवळी त्या ठिकाणी उभे केलेल्या आहेत. के करुणानिधी म्हणून तामिळनाडूचे एक आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने ओबीसी चळवळ उभी करून पेरियार रामास्वामी यांच्या प्रेरणेने त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये फार मोठी चळवळ उभी करून आजही तामिळनाडूमध्ये ओबीसीना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आरक्षण आहे. कायद्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांनी ओबीसी समाजाला त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि SC ST ओबीसीचं त्या ठिकाणी त्यांनी केडर निर्माण करून त्या ठिकाणची वर्षानुवर्ष सत्ता ही ओबीसीच्या, राजकीय सत्ता ही ओबीसीच्या हातात ठेवून तामिळनाडू राज्याच्या विकासाला त्या ठिकाणी त्यांनी चालना दिलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाबींचा विचार करून साऊथमधले, नॉर्थमधील, त्याच्यानंतर म्हणजे इकडे दक्षिणेकडचा पट्टा असेल आणि पूर्वेकडचा पट्टा असेल, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जी चळवळ आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांनी उभी केली आणि उभी करताना NCBC जे आहे, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, त्या बॅकवर्ड क्लासची स्थापना झाल्यानंतर त्या आयोगाचे जे अध्यक्ष आहेत, या आयोगाच्या अध्यक्षांना वारंवार त्यांनी सूचना देऊन प्रसंगी त्यांनी आंदोलनं करून ओबीसीचे जे प्रश्न होते, म्हणजे आता नुकताच सोडवलेला नीटमध्ये 27% आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा लॉ कॉलेजेसमध्ये 27% आरक्षणाचा प्रश्न असेल, हे प्रश्न प्रकर्षाने की खऱ्या अर्थाने ज्याची गरज आहे ते, आणि आत्ता जातनिहाय जनगणना व्हावी, कारण जातनिहाय जनगणना जर झाली तर खऱ्या अर्थाने ओबीसीची संख्या कळेल. ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली तर लोकसंख्या ओबीसीची कळली तर लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसीला काय मिळालं पाहिजे, ओबीसीची स्थिती काय आहे, त्याची भौतिक स्थिती काय आहे, त्याची आर्थिक स्थिती काय आहे, त्याची सामाजिक स्थिती काय आहे, त्याची शैक्षणिक स्थिती काय आहे, त्याची राजकीय स्थिती काय आहे, याचा संपूर्ण त्या ठिकाणी जातनिहाय जनगणनेतून एकदा का डाटा बाहेर आला तर त्या डाटाला अनुसरून आपल्याला ओबीसीच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी भांडता येईल. ओबीसीच्या ज्या ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या अन्यायाविरुद्ध भांडून त्या आपल्या समाजाला न्याय मिळवता येईल, ह्या उदात्त हेतूने त्यांनी ह्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली आहे. बरोबर. भुईर सर, प्रश्न असा आहे की म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हा जनगणनेचा विषय आहे. म्हणजे मला वाटतं 1930ला ही शेवटची जनगणना झाली ओबीसीची, याच्या 31ला. याच्यानंतर मात्र जनगणना झाली नाही. नेमकं काय कारण आहे की तेव्हापासून तर आतापर्यंत जनगणना होत नाही, म्हणजे फक्त ओबीसीची अनेक वेळा आपण भांडताना दिसतो. आता मात्र ह्या 2-4 वर्षाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये तशा पद्धतीची एक जनजागृती ओबीसी समाजामध्ये दिसते. मात्र नेमकं घोडा अडलाय कुठं आणि याच्यामध्ये काय, म्हणजे आता ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलंय की ओबीसीना खरंच जर लाभ द्यायचा असेल तर एकमेव पर्याय म्हणजे जातीनिहाय जनगणना, ती जर झाली तर 100% आकडेवारी कळते आणि तशा पद्धतीने लाभही आपोआप मिळतील. का जाणीवपूर्वक ओबीसीची जनगणना होत नाही, काय राष्ट्रीय ओबीसी महासंघाला काय वाटतं? सर, जनगणनेचा इतिहास बघा तो 1931 नाही तर 1881 साली 81 पहिल्यांदा जनगणना झाली. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. इंग्रज भारतामध्ये आले, त्यांनी ते राज्य केले, पण राज्य करताना इंग्रजांच्याकडे त्यांची काही तत्वही होती. त्यांनी त्यांच्या असं लक्षात आलं की इथला जो प्रस्थापित वर्ग आहे, या प्रस्थापित वर्ग इथला जो बहुसंख्य असणारा जो वर्ग आहे याच्यावर वर्षानुवर्ष यांच्यावर राज्य करत आहे, यांच्यावर जुलूम करत आहे, यांच्यावर अन्याय करत आहे. आणि खऱ्या अर्थाने जर इथला जर जो खालचा वर्ग जो आहे या वर्गाला जर न्याय द्यायचा असेल तर यांची चांगलं सरांनी सांगितलं यांची आर्थिक स्थिती जाणून घेतली पाहिजे, यांची भौतिक स्थिती जाणून घेतली पाहिजे, शैक्षणिक स्थिती जाणून घेतली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी 1981ला पहिल्यांदा जनगणना चालू केली. चालू केल्यानंतर ती 1881ला आणि ती कंटिन्यू 1931 पर्यंत होत होती. पण त्यानंतर मग 1921च्या वेळी दुसरं महायुद्ध झालं, त्या महायुद्धाच्या याच्यामध्ये जनगणना झाली नाही. मग त्याच्यानंतर मग जेव्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये रिझर्वेशन देण्याचा प्रश्न आला
त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी SC/ST रिझर्वेशन दिलं, त्यांना ओबीसींनाही रिझर्वेशन द्यायचं होतं. त्यांनी ओबीसींसाठी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कलम 340 बनवलं, ते ओबीसींसाठी बनवलं. आणि पण त्यालाच त्यावेळेचा जो सत्ताधारी पक्ष होता काँग्रेसला, त्याच पक्षातल्या काही लोकांनी विरोध केला की किंवा SC/ST देतोय पण हे ओबीसी कोण आहेत. तर मुळात ओबीसीची ओळखच अशी त्यावेळेस घटनेमध्ये अशी नव्हती. म्हणून बाबासाहेब आंबेडकर 340 कलमामध्ये असं म्हटलं की इथे एक आयोग बसवला जावा, याच्यामध्ये ओबीसीचं सर्वेक्षण केलं जावं, ओबीसीची स्थिती काय आहे देशामध्ये ही जाणून घेतली जावी आणि त्याप्रमाणे मग या आयोगाच्या अहवालानुसार यांना रिझर्वेशन दिलं जावं. पण प्रस्थापित गव्हर्नमेंट 1943 जी गव्हर्नमेंट आली त्या प्रत्येक गव्हर्नमेंटने ओबीसीची जनगणना म्हणजे मुळात 1948चा तो कायदा जो बनवला नेहरून त्याच्या कायद्यामध्येच म्हटलेलं आहे की आम्ही SC/ST जनगणना करू, ओबीसीची जनगणना करणार नाही. पण त्यावेळेस काही ओबीसीच्या काही संघटना संघर्ष करत होत्या, पण त्यावेळेस ओबीसीची जागृत अवस्था जी होती ती तेवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती जी नंतरच्या काळामध्ये आली. त्यावेळेस काही पंजाबराव देशमुख असेल किंवा ओबीसीचे असे बरेचसे नेते होते की हे ओबीसी जनगणनेसाठी संघर्ष करत होते. पण मग अगदी 1970-71 पण तशीच कंडिशन होती. पण त्यानंतर देशामध्ये अशी एक अवस्था आली की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस विरुद्ध असंतोष होता. आणि मला वाटतं त्यानंतर मग इंदिरा गांधी 1975ला आणीबाणी लागू केली. आणि त्याच्यानंतर मग मोरारजी देसाई सरकार आलं. मोरारजी देसाईंनी म्हटलं की बाबा माझं सरकार आल्यानंतर मी तुमची ओबीसीचा कालेलकर आयोग जो नेहरूंच्या काळात जो बनवलेला होता आणि नेहरूंनी तो दाबून ठेवला, तो आयोग मी तुमचा लागू करेल. लागू केल्यानंतर पण ऍक्च्युअली जेव्हा मोरारजी देसाईंचं सरकार आलं तेव्हा मोरारजी देसाईंनी पण त्याला केराची टोपली दाखवली आणि जाणून बुजून वेळ काढण्यासाठी त्यांनी मंडळ आयोगाची स्थापना केली. मंडळ आयोगाने 10 वर्ष देशभर फिरले, त्याचा अहवाल बनवला. 1980ला त्याचा अहवाल त्यांनी दिला आणि त्यानंतर मग तो इम्प्लिमेंट झाला 1951ला यांचं सरकार आल्यानंतर, VP सिंग सरकारनंतर. आणि VP सिंगांचं 1989ला त्यांनी तो संसदेमध्ये मांडला. त्याच्यानंतर VP सिंगांचं सरकार कसं पाडलं, त्याच्यामध्ये कुठला पाडलं, म्हणजे हा इतिहास सगळ्यांना माहितच आहे. म्हणजे जनसंघाने त्यावेळेस म्हणजे भाजपामध्ये जनसंघाने त्यावेळेस ते सरकार पाडलं त्यावेळेस. आणि इतर पक्षांनी त्याला कसा विरोध केला, अगदी देशभर त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या जनसंघाच्या ज्या विविध संघटना होत्या या विविध संघटनांनी देशभर हिंसक आंदोलनं केली आणि या आंदोलनाच्या त्यांनी प्रखर विरोध केला. आणि खऱ्या अर्थात जनगणनेची जी मागणी आहे ती त्याच्यानंतर पुढे आली. तो पण जनगणनेची मागणी होती, ओबीसीची रिझर्वेशनचीच मागणी होती. 1991च्या नंतर जनगणनेची मागणी ही पुढे आली. पण 1991ला पण त्यावेळेस भारतामध्ये ज्या काही आर्थिक सुधारणा काही आणि त्यामुळे ती जनगणना झाली नाही. 1999ला 2000ला त्या जनगणनेचा विषय आला. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी सरकारने पण त्यालाच केराची टोपली दाखवली. कारण 1995-96ला वाटतं देवगडांचं सरकार आलं होतं. देवगडांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये ओबीसी जनगणना आम्ही करू असा ठराव घेतला होता. सगळ्यात पहिलं काम त्यांनी ते केलं आणि देवगडांचं सरकार वर्षभरात पाडण्यात आलं. त्यानंतर अटल बिहारी सरकारने सत्तेत आल्या 13 दिवसाचं सरकार फक्त चालू होतं सर. फक्त 13 दिवसाचं सरकार आलं आणि आल्या त्यांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की यांचा जो जनगणनेचा ठराव जो देवगड सरकारने घेतला होता तो देवगड सरकारचा ठराव त्यांनी रद्द करण्याचा निर्णय यांनी घेतला, अटल बिहारी वाजपेयी सरकारने घेतला. त्याच्यानंतर त्यानंतर 2011चा विषय आला. 2011लाही त्यावेळेस संसदेत बऱ्याच याच्यावर रणकंतन माजलं. बरेचसे खासदार आणि पंकज भुजबळ असतील, गोपीनाथ मुंडे असतील, समीर भुजबळ असतील, एक अँटोनी असतील, तर असे बरेचसे जे ओबीसीचे नेते होते या नेत्यांनी लोकसभेमध्ये याच्यावर जोरदार आवाज उठवला. पण तत्काळी सरकारने सांगितलं की बाबा आता आमची ओबीसीची ऑलरेडी जी जनगणनाची जी प्रोसेस आहे ती ऑलरेडी कम्प्लीट झाली आहे, स्टेशनरी प्रिंट झाली आहे, तर आम्ही या सामान्य जी जनगणना आम्ही करणार नाही, जनगणना आम्हाला करता येणार नाही. आणि त्यांनी ती जनगणना तो विषय त्यांनी सांगितला की आता आम्ही ठीक आहे, आम्ही पुढचा जो ग्रामविभागाचा सर्व्हे जो होणार आहे त्या सर्व्हेमध्ये ही जनगणना कम्प्लीट करून देऊ. पण सर्व्हेमध्ये आणि जनगणनेमध्ये फरक असतो. जनगणनेमध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन माहिती गोळा केली जाते. पण त्यांनी काय केलं त्यावेळी 2011ला जी जनगणना केली ही ग्रामविभागाचा तो ऍक्च्युअली तो सर्व्हे होता आणि सर्व्हेमध्ये त्याने सॅम्पल बेसवर तो त्यांनी ती माहिती गोळा केली. त्याच्यामध्ये असंख्य चुका होत्या. त्याच्यानंतर मग जे गव्हर्नमेंट आलं 2014ला भाजपाचं नरेंद्र मोदी सरकारच्या अध्यक्षतेखाली त्या सरकारने पण त्याच्यावर जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि तो जनगणनेचा अहवाल त्यांनी कधीच बाहेर येऊन दिला नाही.
इव्हन त्यांचं ज्यावेळी कोर्टाने त्यांनी माहिती विचारली, मद्रास कोर्टाने त्यांना ज्यावेळी माहिती विचारली, जनगणनेची माहिती विचारली, तेव्हा नरेंद्र मोदी सरकारने ऍफिडेव्हिट तिथं दिलेलं आहे किंवा आम्ही जनगणना करणार नाही असं ऍफिडेव्हिट त्यांनी दिलेलं आहे. आणि ती जी त्यांनी त्यासाठी 2011चा जो सर्व्हे होता, हा सर्व्हे त्यांनी जेव्हा ओबीसीच्या संघटना सरकारपर्यंत जात होत्या, या संघटनांना वेळोवेळी अशी उत्तर देते की आम्ही तो 2011चा आम्ही माहिती देऊ, पण हे देत नव्हते. आम्ही त्याच्यावर समिती बसवलेली आहे. समितीसाठी त्यांनी 3 लोकांची समिती बसवली, पण त्याच्यामध्ये एका सदस्याची अपॉइंटमेंट केली. नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष होते अरविंद पनगडिया, त्या पनगडियांना त्यांनी त्या समितीचा अध्यक्ष बनवलं गेलं आणि बाकी 2 सदस्य होते याची नेमणूक कधी झाली नाही. आणि हे अरविंद पनगडिया पण 2 वर्षांतर त्यांनी ते अध्यक्षपद सोडलं आणि ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून ते शिकवण्यासाठी ते निघून गेलं. आणि आजपर्यंत या सरकारने या जनगणनेचं जे आश्वासन आहे हे त्याने जी मागणी आहे ती त्यांनी पूर्णही केली नाही आणि तो अहवालही येऊन दिला नाही. इव्हन 2019ची जेव्हा निवडणूक होती त्यावेळी बहुसंख्य ओबीसी वर्गाला मतदान आकर्षित करण्यासाठी भाषणाने जे तत्कालीन जे गृहमंत्री होते राजनाथ सिंग, त्या राजनाथ सिंगाने असे सांगितलं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर आम्ही ओबीसी जनगणना करू. पण ऍक्च्युअली सत्तेत आल्यानंतर त्यांनी आता मला वाटतं 2 महिन्यापूर्वीच आताचे जे राज्य गृहमंत्री आहेत त्यांनी रॉय यांनी लोकसभेत सांगितलं की आम्ही ओबीसीची जनगणना करणार नाही. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की प्रस्थापित जी सरकार आहेत, जी लोक ज्या सत्तेमध्ये बसलेले आहेत ते मध्ये सगळी सरकार असेल, मी कुठल्या एका सरकारला दोषी धरत नाहीये, पण फक्त ओबीसीना आश्वासन दिले जातात जाणून बुजून या वर्गाला डावळण्याचं. कारण हा वर्ग बहुसंख्य आहे. एसटी ओबीसीच्या 5.5% रिझर्वेशन देऊन त्यांना थोडा फरक पडत नाही, पण जर ओबीसीनं जर रिझर्वेशन दिलं तर ओबीसी हा 52% आहे आणि त्यांच्या लोकसंख्येवर रिझर्वेशन द्यायचं तर नक्की ओबीसीच्या जागा ज्यांनी खाल्ल्या त्यांना खुर्च्या खाली कराव्या लागतील. आणि जाणून बुजून या ओबीसी प्रवर्गाला हे रिझर्वेशन त्यासाठी दिलं जात नाही आणि ओबीसी जनगणना केली जात नाही. याच्यावर काय सर मला सांगायचं, सरांनी भूमिका मांडली त्यात दुजेपणा असं नाही, परंतु 1953ला कालेलकर आयोग जेव्हा लागू झाला आणि कालेलकरांनी देशभर फिरून 500 जिल्ह्यांमध्ये त्यांनी जो काय अभ्यास केला, आता कुठलाही आयोग नेमला जातो ह्या आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करत असल्या कारणाने त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तत्कालीन पुण्याचे खासदार काकासाहेब कालेलकर यांची त्या ओबीसी आयोगावर नेमणूक केली होती. आता काकासाहेब कालेलकरांनी जो डाटा जमा केला, साहजिकच आहे आपण ज्यावेळी संसदीय कामकाज जेव्हा पाहतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला येते की आयोग हा राष्ट्रपतींच्या अधीन असतो आणि आयोग हा राष्ट्रपतींच्या अधीन असल्या कारणाने राष्ट्रपतीने जो आयोग नेमला, जो काही आयोगाने केलेलं काम आहे ते राष्ट्रपतींच्या हाती सुपूर्द करायचं असतं. सगळ्यात जास्त महत्वाचं याच्यामध्ये मला हे वाटतं की राष्ट्रपतींच्या कडं काकासाहेब कालेलकरांनी जेव्हा त्या आयोगाची माहिती सुपूर्द केली, ज्या शिफारशी केल्या, तेव्हा कुठलाही राष्ट्रपती हा ते जे सरकार असतं त्याला सूचना करून तो आयोग लागू करत असतो. राष्ट्रपतीने कितपत नेहरूंकडं तो हे मांडला आणि पोहोचवला हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे काही संघटना किंवा काही प्रस्थापित विशिष्ट एखाद्या पक्षाला किंवा याला हे करण्याचा जे प्रयत्न करतायत आणि ते आपण वारंवार बघतोय सगळं, मग तो काँग्रेसची सत्ता असो की बीजेपीची सत्ता असो किंवा मोरारजी देसाईंची सत्ता असो, वाजपेयीची सत्ता असो की आता असणाऱ्या नरेंद्र मोदींची सत्ता असो, मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांनी क्लिअर कट सांगितलं की 1978ला मंडळ आयोग लागू झाला. 80 पर्यंत मंडळ आयोगाची त्या ठिकाणी विद्येश्वरी प्रसाद मंडळांनी सुद्धा स्वतः ते ओबीसी असल्या कारणाने जातीनं कालेलकरांपेक्षाही जास्त खोलवर जाऊन त्याने त्याचा अभ्यास केला आणि जेव्हा मांडलं त्यावेळेस 1982ला इंदिराजी जेव्हा सत्तेवर आल्या तेव्हा इंदिराजींनी सुद्धा हा मंडळ आयोग लागू करण्याचा प्रयत्न केला. पण ज्या दिवशी त्या घोषणा करणार त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच देशभर दंगली उसळल्या गेल्या आणि हे थांबवलं गेलं. म्हणजे एक विशिष्ट संघटना विशिष्ट प्रस्थापितांची फळी हे दाबण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर राजीव गांधी 1985ला या प्रक्रियेमध्ये आले आणि त्यांनी सगळ्यात चांगलं काम केलं की 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करून घेतली आणि 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केल्यानंतर ओबीसींच्या म्हणजे ज्या आरक्षणाचा मुद्दा आहे, मग भले तो स्थानिक स्वराज्य संस्थातला का नाही असो ना किंवा नोकरीमधला का नाही असो ना किंवा शैक्षणिक सामाजिकातला का नाही असो ना, पण तो मार्ग मोकळा झाला. व्ही.पी. सिंग साहेबांनी आल्यानंतर हिमतीने तो लागू केला. म्हणजे माझं पंतप्रधान पद गेलं तरी चालेल. म्हणजे खऱ्या अर्थाने आज जर तुम्ही विचार केला तर बाकीच्यांनी प्रयत्न केला असं नाही, प्रयत्न केला गेला, परंतु सत्तेचं हे जाऊ नये म्हणून
जे विरोधात प्रयत्न करत होते त्यांना घाबरून त्यांनी तो लागू केला नाही. पण व्ही पी सिंगांनी मात्र माझं पंतप्रधान पद गेलं तरी चालेल पण मी मंडळ आयोग लागू करेल ही भूमिका घेतली. हे खरं सत्य आहे. म्हणजे आज आपण पाहतो की त्यांनी सांगितलं की आता ही 1991 ला जनगणना झाली का तर नाही झाली. सरकार पाडलं नसतं तर ती जातनीय जनगणना झाली असती. सरकार व्हीपी सिंगांचं सरकार पाडण्याचा हेतूच तो आहे की जर हे मंडळ आयोग लागू करू शकतात तर ओबीसीची जातनीय सुद्धा जनगणना करू शकतात. आणि यांनी जर ओबीसीची जातनीय जनगणना केली तर पुढील भविष्यात या देशावर जे प्रस्थापितांचं राज्य आहे ते बाजूला होईल आणि सर्वसामान्यांचं राज्य खऱ्या अर्थाने लोकशाही राज्य प्रस्थापित होईल. ही खरी गोष्ट आहे. त्यानंतर 2001 ला पण तीच भूमिका घेतली. म्हणजे वाजपेयी जरी होते तरी त्यांनी ते करू शकले नाही. 2011 ला जो काही गदारोळ झाला म्हणजे काँग्रेसचे वीरप्पा मोईली असतील किंवा ए के अँथनी असतील किंवा समीर भुजबळ असतील किंवा गोपीनाथजी मुंडे असतील. गोपीनाथजी मुंडे जरी विरोधी पक्षाचे असले तरी त्यांनी जी गोष्ट ज्या पद्धतीने लावून धरली, समीर भुजबळ हे तर आज ओबीसीचा सगळ्यात जास्त अभ्यास कोणाला असेल ओबीसी संदर्भात तर नामदार छगन भुजबळ साहेबांना तो अभ्यास आहे. आणि त्यांनी ती देशभर लाट निर्माण करण्याचाही सुद्धा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थाने आज ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षातून असताना सुद्धा मागच्या सरकारच्या काळामध्ये त्यांना जे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून कारण दाखवून त्यांना आज जे टाकलं गेलं पण ते जरी कारण हे असं असलं तरी प्रत्यक्षात मूळ कारण जे आहे ते हे आहे ओबीसीच्या संदर्भातलं त्यांचं जे आक्रमक धोरण आहे यांना कुठेतरी दाबा एक ओबीसीचा मसिया दाबला तर बाकी. कारण का मुंडे गेले, मुंडेंची मुंडी पिरगळली आणि त्याच्यामुळे ओबीसीची चळवळ थांबले. आता यांना दाबलं तर ते पूर्ण थांबेल. याही पलीकडे जाऊन इंदिराजींचा मृत्यू असेल, राजीवजींचा मृत्यू असेल, राजीवजींनी केलेली 73वी घटना दुरुस्ती असेल किंवा इंदिराजींनी केलेली 1982 ची त्या ठिकाणी लागू करण्याची भूमिका असेल, या भूमिकानंतर त्यांचे झालेले मृत्यू हा सुद्धा संशोधनाचा विषय. खोलात जाऊन जर त्याची चौकशी केली असती तर याच्यातून वेगळंच काही बाहेर आलं असतं. जसं छगन भुजबळाला आतमध्ये टाकल्यानंतर किंवा गोपीनाथ मुंडेंचा सुद्धा खोलात जाऊन जर अभ्यास केला तर वेगळंच बाहेर येऊ शकतं. पण त्याचा खोलात जाऊन हे परामर्श केला जात नाही की जेणेकरून ओबीसीची चळवळ मुस्कटदाबी करण्याचा हा एक प्रयोग असतो. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्या काळी 2018 रोजी जे व्यासपीठ निर्माण केलं आणि त्या व्यासपीठावर देशातल्या 3742 संघटनांचे प्रतिनिधी होते. त्या प्रतिनिधींच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राजनाथ सिंग गृहमंत्री म्हणून त्या याला आले आणि अधिकृत त्यांनी घोषणा केली की येत्या 2021च्या जनगणनेमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना केली जाईल. आणि दुसऱ्या दिवशी हेडलाईनला सगळ्या पेपरला त्याची बातमी होती कारण ती अधिकृत घोषणा होती. पण एवढं असताना 2019ला सत्तांतर झालं, मोठ्या प्रमाणात ओबीसी संघटनांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. त्यावेळेस जर हे त्यांना करायचं असतं तर त्यांनी पुन्हा राजनाथ सिंगांनाच गृह खात्याचा कारभार दिला असता. राजनाथ सिंगांना गृह खात्याचा कारभार काढून घेतला गेला आणि त्यांना संरक्षण मंत्रिपदावर दिलं. तेव्हाच खऱ्या अर्थाने पाळ चुकली होती. तेव्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लक्षात आलं की आता जातनीय ओबीसीच्या जनगणनेला खोड आहे, त्यामुळे आपण आंदोलन तीव्र करणं गरजेचं आहे. म्हणून 19 पासून वेगळी भूमिका घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलनाला खऱ्या अर्थाने देशभर सुरुवात केली. आणि त्याचा परामर्श लक्षात आला की रॉय नावाच्या गृहराज्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं, घटनापीठात म्हणजे संसदेत सांगितलं की ओबीसीची जातनीय जनगणना होणार नाही. असं काय, एससीची जातनीय जनगणना होते, एसटीची जातनीय जनगणना होते, तर ओबीसी तितकाच पिछडा वर्ग आहे. मी तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगतो की मी प्राथमिक स्तरावर मी माझ्या गावचा एक अभ्यास केला की गावामध्ये ओबीसी संख्या आहे, आदिवासी संख्या आहे, दलित संख्या आहे आणि मराठा समाजाची पण संख्या आहे. तर मी म्हटलं आपण प्राथमिक आपल्या गावचा अभ्यास करूया म्हणजे आपल्याला कळेल तरी काय. तर माझ्या गावची लोकसंख्या 4963 आहे. 4963 पैकी ओबीसीची संख्या 3 गावात आहेत, भावरतेपाडा, लिंगायत गाव आणि वेळोली बुद्रुक. या 3 गावांची मिळून जी ओबीसी संख्या आहे ती फक्त 1080 आहे. आणि एसटीची लोकसंख्या आहे ती 1900च्या आसपास आहे. एससीची आणि इतर समाजाची एक हे जर विचार केला तर मी जमीन कोणाची किती आहे याचा अभ्यास केला तर सरासरी आपल्या ओबीसी समाजाची जमीन 1/2 एकर ते 3 एकरच्या आसपास आहे सरासरी. आणि तीच मी आदिवासी समाजाची जमिनीचा विचार केला तर त्यांचं सरासरी प्रमाण 14 ते 15 एकर आहे.
का तर 36A त्यांना लागू झाल्यामुळे त्यांच्या जमिनीची विक्री झाली नाही. आपल्याला तो नियम लागू नसल्या कारणाने आपल्या समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी विक्री केली आणि आज ते भूमिहीन होण्याच्या दिशेत आहेत. उत्पादनाचे स्रोत नाहीत. म्हणजे ही परिस्थिती. नोकरीचा विचार केला तर आदिवासींमध्ये 29 लोक शासकीय याच्यामध्ये आहेत आणि ओबीसीमध्ये फक्त 13 जण आहेत. तिन्ही गाव मिळून म्हणजे एज्युकेशन लेवल ओबीसीची जास्त आहे पण नोकरदारांची संख्या त्यांच्यामध्ये जास्त आहे. आणि 85 फक्त लोकसंख्या एससीची आहे. त्या 85 पैकी 41 जण नोकरीला आहेत. म्हणजे नोकरी ह्या विषयात सुद्धा एससी आणि एसटी ही संख्या पुढे आहे. मग आमचं तेच म्हणणं आहे की एससी समाज मागास आहे, एसटी समाज मागास आहे, तितकाच ओबीसी समाज सुद्धा मागास आहे. त्यालाही तितक्याच जोमाने वर घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून जात न्याय जनगणना झाल्याशिवाय एक माझ्या गावचा रोल मॉडेल मी अभ्यासल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही स्थिती जर माझ्या गावची आहे तर इतर गावांची सुद्धा, तालुक्यांची सुद्धा, जिल्ह्याची, राज्याची, देशाची सुद्धा स्थिती हीच असणार आहे. त्याकरता आपण ओबीसी साठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उतरलं पाहिजे. म्हणून मी बाकी सगळी कामं हे करून बाजूला करून या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. आणि ही चळवळ कशी उभी राहील आणि एससी एसटी प्रमाणे ओबीसीना सुद्धा कसा न्याय मिळेल आणि एससी एसटी ओबीसी हे हातात हात घालून कसे भविष्यात काम करतील आणि या देशाचा एक भाग कसा होईल हीच भूमिका ठेवून आज आम्ही चळवळ उभी करतो. आपण आणखीन या विषयावर चर्चा करणार आहोत. बरेचसे अजून काही प्रश्न आहेत. नेमकं हे सगळं जाणीवपूर्वक कोणता वर्ग या सगळ्या बाबतीमध्ये ओबीसीचं आरक्षण नाकारण्याचा प्रयत्न करतोय किंवा जनगणना होऊ नये असं कोणत्या समाजाला वाटतं. आणि एकूणच आतापर्यंत पुढचा आणखीन प्रश्न म्हणजे जनगणनेचा विषय असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं असलेलं आरक्षण सुद्धा रद्द झालेलं आहे. याही संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घ्यावी लागणार आहे किंवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका काय असणार आहे. आणि एकूणच या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर आज आपण जरी म्हटलं की बऱ्यापैकी ओबीसी समाजामध्ये जागृती आहे तरी सुद्धा ओबीसीच्या आरक्षणासाठी किंवा मंडल आयोगाच्या वेळी ज्यावेळी आपण अनिलजी सांगितलं की मंडल आयोगाला विरोध तत्कालीन लोकांनी किंवा तत्कालीन पक्षांनी केला, मात्र तो विरोध करत असताना प्रत्यक्ष जी समोर आलेली माणसं होती ती सुद्धा विशिष्ट पार्टीमधला ओबीसी समाज होता. त्याच्यामुळे नेमका आता आपल्याला खऱ्या अर्थानं आपले हक्क आणि आपलं नेमकं ओबीसीला कोण त्रास देतोय किंवा कशा पद्धतीने आपल्याला जागृती करायची या संदर्भामध्ये सुद्धा लोकांना जाणीव जागृती करण्यासाठी ओबीसी महासंघाची काय भूमिका यावर चर्चा करू. एक ब्रेक घेतो, कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा लोकहित न्यूज चॅनल.